इफ यू हॅव नो आयडिया, रीड द बुक्स. आपल्याला पुस्तकं वाचल्यानं काय मिळते? आपल्याला पुस्तकं वाचल्यानं काही इन्फॉर्मेशन मिळते. ते आपल्यासाठी चांगलं आहे की आपण दुसऱ्याकडची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकलव्य या पुस्तकाचा पार्ट 2. जर तुम्ही पार्ट 1 नसेल बघला तर ते नक्कीच बघा. ते आम्ही राजरत्न बुक जर्नी यूट्यूब चॅनलवर टाकलं आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर राजरत्न बुक जर्नी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कालच्या व्हिडिओत पाहिलं होतं की एकलव्य कानी एकटाच कानी जंगलात शिकतो की कसं धनुर्विद्या चालवावी. त्याला धनुष्यबाण पकडला की त्याला वाटे की मी कोणा पण गोष्टीला तीर मारू शकतो. आणि तो खरंच तसा त्यानं प्रयत्न केला आणि तो पास पण झाला. तो एवढा चांगल्या प्रकारे धनुष्य चालवत होता की त्याच्या पुढे महान धनुष्य पण फेल होते, धनुष्यबाण पण फेल होते. तर मग काही दिवसांनी त्याची भेट 5 पांडवासोबत झाली. तर त्याच्यातला पहिला 5 पांडवातला सर्वात मोठा भाऊ होता युधिष्ठिर, दुसरा भीम, तिसरा अर्जुन, चौथा नकुल आणि 5वा सहदेव. या 5 सोबत त्याची भेट झाली. ती भेट कशी झाली तर ते मी तुम्हाला सांगतो. तर ती भेट अशी झाली की 5 पांडव एका जंगलात शिकार करायसाठी गेले होते. तर त्यांना एक रानडुक्कर दिसलं. तर तिथं अर्जुन म्हणाला की मी या रानडुकराला पकडतो. तर जसा अर्जुन त्या रानडुकराला तीर मारतच होता तेवढ्यात भीमानं त्याला गद फेकून आणलं आणि तो गज तर रानडुकराला लागलं नाही पण रानडुक्कर पळून गेलं. तर मग अर्जुन भीमवर तपला आणि म्हणाला तू का बरं त्याला गद फेकून मारलं? मी तर पकडतच होतो ना त्याला. तर भीम म्हणाला की हा मला चिडवत होता म्हणून मी गद फेकून आणलं. तर अर्जुन म्हणाला बरं आता खा हे फळच. तर मग भीम म्हणाला बरं मी आता फळच खातो. आणि सर्वांनी फळं खाली आणि तिथे विश्रांतीच करत होते की तेवढ्यातच गावकऱ्यांनी त्याला थोडंफार भोजन आणून दिलं. तर अर्जुन म्हणाला एवढ्या भोजनात आमचं काय होणार? तरी पण अर्जुनांनी ते भोजन खाल्लं आणि 5 पांडव शांततेत त्या झाडाखाली झोपले. तेवढ्यातच त्यांना काही लोकांनी सांगितलं की तुमच्या कुत्र्याला 7 बाणं येऊन लागले. तर तेवढ्यात ते पाहायला गेले तर खरंच त्यांच्या कुत्र्याला 7 बाणं लागले होते. तर मग त्यांनी गावकऱ्याला विचारलं की हे कुत्रा मेला काय? तर मग गावकरी म्हणाले नाही हा कुत्रा जिवंतच आहे. तर मग अर्जुन म्हणाला हे कसं शक्य आहे? याच्या तोंडात तर 7 बाणं लागले. तर गावकरी म्हणाले हे शक्य आहे, याच्या तोंडात 7 बाणं जरी लागले असतील तरी त्याच्या तोंडातून रक्ताचा एक थेंब पण नाही आणि उलचाक पण थेंब नाही. तर मग गावकऱ्याला विचारले बाणं कुठून चालले? तर मग गावकऱ्यांनी सांगितलं की हे बाणं समोरून चालले. तर मग अर्जुन तिकडे पायाला गेला तर त्याला एकलव्य दिसला. तर एकलव्य त्याची प्रॅक्टिस करत होता आणि त्याला तो कुत्रा भुकत असल्यामुळे त्याला डिस्टर्ब होत होतं. तर मग त्याने त्याच्या कुत्र्याच्या तोंडात 7 बाणं मारले आणि अर्जुनांनी त्याला आवाज दिला आणि एकलव्य बाहेर आला आणि अर्जुनांना एकलव्याला विचारलं की तू याच्या तोंडात 7 बाणं का मारले? तर मग एकलव्य म्हणाला हा माझा अपघातच आहे. हा मला डिस्टर्ब करत असल्यामुळे मी याच्या तोंडात 7 बाणं मारले. हा मेला नाही पण मी याच्या तोंडात असे 7 बाणं मारले की त्यानं रक्त पण पडू शकत नाही. याला काहीच नुकसान नाही झालं. मी तुम्हाला बाण पण काढून दाखवू शकतो. तर मग जसे एकलव्याने ते 7 बाण काढले तसा कुत्रा भुकायला लागला. तर मग ते पाहून अर्जुन म्हणाला हा तर चमत्कारच आहे. तर एकलव्य म्हणाला हा चमत्कार नाही, हे मी एवढा हेच झालो की मी असे बाण मारू शकतो. तर हे पाहून अर्जुन, कर्ण ते बाकीचे जण अचंबित झाले आणि ते म्हणाले तू असं कसं काय केलं? आता लोक आम्ही पण हे शिकलो नाही. तर मग एकलव्य म्हणाला मी हे माझ्या मनानं शिकलो. तर मग 5 पांडव त्याच्या गुरुजी जवळ गेले. ते होते द्रोणाचार्य. ते द्रोणाचार्य जवळ गेले आणि तिथं बसतच होते की तेवढ्यात वापिस द्रोणाचार्य नाही एकलव्य द्रोणाचार्याकडे आला आणि तो म्हणाला मला काही पण करा पण मला धनुर्विद्या शिकवास. तर मग द्रोणाचार्य म्हणाले मी तुला धनुर्विद्या शिकवणारच नाही, तुला काय करायचं ते कर. पण तरी पण तो जिद्दीवर चढला एकलव्य आणि म्हणाला मला तुम्ही शिकवास, तुम्हाला गुरुदक्षिणेत काय पाहिजे ते मी देणार, तुम्हाला धन काय पाहिजे ते सांगा.
पण गुरुदेव म्हणाले की मला धनाचा तसा लाभ नाही. तर मग एकलव्य म्हणाला मी कानी शिकायसाठी माझे प्राण पण देऊ शकतो. तर मग गुरुदेवने थोडा विचार केला आणि म्हणाले, "तुनं जर प्राण दिला तर मी ते पाप माझ्या अंगावर घेऊन हिंडणार नाही." तर मग एकलव्य म्हणाला, "तुम्हाला सांगा गुरुदक्षिणेत काय पाहिजे?" तर मग कानी गुरुदेव म्हणाले, "मला कानी तू दिलं पाहिजे." तर एकलव्य म्हणाला, "हो, तुम्ही सांगा तर काय पाहिजे?" तर मग कानी गुरुदेवनी म्हणाला, "मला कानी तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे." तर मग एक क्षणही विचार न करता त्याने त्याचा अंगठा कापून त्याच्या गुरुजीच्या पायाजवळ ठेवला. तर ते पाहून गुरुजी अचंबित झाले आणि ते म्हणाले, तुझ्यातनी एवढी हे कशी काय आली?" तर मग एकलव्य म्हणाला की मला धनुर्विद्या काही करून शिकायचीच आहे. तर मग गुरुदेव म्हणाले, "बरं, मी तुला आजपासून तर धनुर्विद्या शिकवेल, पण तू त्याचा दुरुपयोग करू नकोस." तर एकलव्य म्हणाला, "बरं, मी त्याचा दुरुपयोग करणार नाही." आणि काही दिवसांनी एकलव्याची एकलव्याची प्रॅक्टिस चालू झाली. एका दिवशी महाराजाला खबर झाली की एकलव्य द्रोणाचार्यापासून शिकत आहे. तर मग महाराजाला अचंब वाटला की आधी तर द्रोणाचार्य नाही म्हणत होते, आता कसे काय हो म्हणत आहेत. तर मग त्यांनी काही सैनिक पाठवले. त्या सैनिकातनी एकलव्याचा मित्र पण होता. तर ते जेव्हा एकलव्यापाशी पोहोचले तेव्हा एकलव्य त्याची प्रॅक्टिस करत होता. तर मग त्याचा मित्र म्हणाला, "काय करतोयस तू?" तर मग पाहिलं तर एकलव्य लढत होता. तर तो लढत होता. जसं त्याने विचारलं तो हसायला लागला आणि म्हणाला, "मी माझ्या गुरुला गुरुदक्षिणाच दिली." तर मग त्याच्या मित्राने विचारलं, "तू काय गुरुदक्षिणा दिली?" जेव्हा त्याने खाली पाहिलं तेव्हा त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कटलेला असलेलं त्यानं पाहिलं. तर तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, "तू त्यांना काय गुरुदक्षिणेत उजव्या हाताचा अंगठा कस काय दिला? त्यांनी काय जबरदस्ती घेतला का तू स्वतःच दिला?" तर तो हसत हसत म्हणाला, "मी त्यांना गुरुदक्षिणा दिली." तर ते पाहून त्याचा मित्र खूप चिडला आणि तो म्हणाला, "मी आत्ता जाऊन त्या द्रोणाचार्याला सजा करतो आणि त्याला मारून टाकतो." तर जाता जाता एकलव्याने त्याला थांबवलं आणि म्हणाला, "नाही, तू असं करूच नकोस." तर मग ते थांबले आणि तिथे एक मूर्ती होती द्रोणाचार्याची. तर ते पण त्याच्या मित्राला खूप राग आला आणि त्याने त्या मूर्तीची मानच उडवली. त्या मूर्तीकडे पाहून एकलव्य प्रॅक्टिस करत होता. तर मग ते मूर्ती त्याच्या पायाखाली पडली. तर त्याने त्याच्या मित्राला म्हटलं, "तू लवकर जा बरं इथून. तू कशी काय माझ्या गुरुदेवची मूर्ती पाडली?" तर मग त्याच्या मित्राला पण जाव वाटे. तर तो निघाला आणि ते विचार करत होता की अ, त्या गुरुदेवने त्याला त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागितला तरी त्याने दिला. हे खबर जेव्हा महाराजाला पोहोचली, म्हणजेच त्याच्या बाबाला पोहोचली, तेव्हा त्याचे बाबा म्हणाले, "चाल बरं आपण एकलव्याला भेटून येऊ." तर मग जेव्हा ते भेटायला गेले एकलव्याला, एकलव्य तिथं नव्हताच. तो तेव्हा द्रोणाचार्याच्या इथं त्याची प्रॅक्टिस करत होता. तर आजच्या व्हिडिओतने आपण पाहिलं की तो कसा शिकला आणि तो स्वतःपासून तर द्रोणाचार्यापर्यंत कसा गेला आणि पुढे काय होणार हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या चॅनल राजरत्न बुक जर्नी YouTube चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. थँक यू.